ती आता नाशिक आणि मालेगावमध्ये देखील आली. आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू. ह्याच्यात 15 ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही, आयुक्तांना बिलकुलही नाही. लोकांनी काय करावं, काय नाही करावं, काय खावं, काय नाही करावं, काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही. आम्ही जाहीर आवाहन करतोय की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं. ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये. अनेक लोक व्हेज खातात ना, त्यांना विरोध नाहीये. पण जे नॉनव्हेज खातात, जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात, आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आगरी कोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी? आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लागताय? आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लागताय? सर, स्लॉटर हाउस के बारे में या फिर मटन शॉप के बारे में एक महत्वपूर्ण डिसीजन जो गवर्नमेंट ने सोचा है कि 15 अगस्त के दिन में क्लोज रहेंगे. गलत डिसीजन है. आज़ादी का दिन है, जिस दिन देश आज़ाद हुआ था उस दिन आप जो है हम क्या खाएंगे क्या नहीं खाएंगे उसको रोक लगा रहे हैं. गरीब लोग बेचारे थोड़ा मटन लेकर होटल चलाते हैं, सड़क पर पंचा लगा करके कुछ बेचते हैं, लोगों को गरीबों को खिलाते हैं. ये सब बंद करके ये जो करके है बहुत गलत है. ये मैं समझता हूँ, मैं इसकी खुली निंदा करता हूँ. और ये सरकार की जिम्मेदारी नहीं कौन क्या खाएगा. किसान लोग हैं, खेती के लोग जो व्यापार करते हैं उनको तकलीफ हो रही है. किसान की आत्महत्या बढ़ती जा रही है. तो सरकार सो रही, सरकार इसको समझेगी. मैं इसकी खुली निंदा करता हूँ. देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून गेला. काय तमाशा लावलाय? मी अजून बोललो नाही कल्याण डोंबिवलीमध्ये, पण मी 100% सांगतो की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाजाला विरोध करणार. मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी मटण चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया. काय काय तमाशा आहे? आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्लू सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं ना की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात मटण मांस काय ते खायचं नाही. तर असेल झाला तर ओबीसी विरुद्ध मराठा झाला, हिंदू विरुद्ध मुसलमान झाला, मराठी विरुद्ध हिंदी झालं. आता पेटवा व्हेजिटेरियन वर्सेस नॉन व्हेजिटेरियन, मांसाहारी वर्सेस शाकाहारी. नाही खायचं आम्हाला शाकाहारी, आम्हाला मांसाहारी खायचं आहे, खाऊ द्या ना. आज तर रविवारचा दिवस आहे, आज तर तुमच्या सगळ्यांच्याच घरी मांसाहार असेल. चला सांगा तुम्ही. लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून, कळलं का? पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे, महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाहीत. आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये. म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही. म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय, मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच. म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक, म्हणजे प्रजेची सत्ता. आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो. मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी काय आणताय? आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये. कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे. मी आता कोणाकडे तरी ऐकलं की ह्या 1988 साली काहीतरी हा कायदा वगैरे आणलाय. मला असं वाटतं तो 88 साली आणला असेल नाही तर आता आणला असेल. मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो आहोत. हे कोणता स्वातंत्र्य दिन? त्यांच्या बापाचं आहे काय सगळं? काय चालू आहे आता? लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधन नाही घेतलं कोणी? काय कुठली बंधन आहेत का कोणावरती? काय काय तमाशे लावले? म्हणजे किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे. डीएनए मांसाहारी आहे. आणि मनुष्य प्राण्याच्या दातांची रचना बघितल्यानंतर कुठल्याही कोणालाही शास्त्रज्ञाला विचारा की त्याच्या दाताची रचनाच ही मुळी मांसाहारासाठी आहे. तुम्ही गायीच्या ह्याची रचना बघा, बकऱ्याची रचना बघा, की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा, वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा. माणसाला जिथे सुळे दिले आहेत त्या अर्थी त्याला मांसाहारी होता म्हणून जो बदल केला. हे मी तुम्हाला सांगतो, ही ह्या संघटनांची म्हणजे बीजेपी आणि RSSची ही टेस्ट असते. एखादा असा दगड मारून बघायचा
त्या दगडातनं जे काही म्हणजे असं पाण्यात दगड मारला की किती दूरवर त्याचे शिंतोडे उडत आहेत ते बघायचे. जर उडाले आणि लोकांनी आक्षेप घेतला तर नाही नाही तसं काय, असं काय करणार, असं काय करणार, असं काय करणार नाही. आणि समजा नाही उडाले आणि काय रिॲक्शन नाही झालं, पुढच्या वर्षी बंद, सगळीकडे बंदी. माझं पालकमंत्री ठाणे एकनाथ शिंदे साहेबांना आव्हान, तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. हे असं नाही चालणार, हे असं आम्ही सहनही करणार नाही. मी आता समविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलतो, बघूया काय होतं. मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण मच्छी जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन 15 ऑगस्टला दुपारी जेवणार आहे. असेल हिंमत तर मला त्या घरात जाऊन अटक करून दाखवा. श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते. उदाहरणार्थ आषाढी एकादशी असेल, महाशिवरात्र असेल, महावीर जयंती असेल, अशा काही महत्त्वाच्या दिवस असतात त्यावेळेस. आता स्वातंत्र्य दिन हा देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष होत आहेत. आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये काही जण शाकाहारी आहेत, काही जण मांसाहारी आहेत. आता तुम्ही जर कोकणात गेला तर कोकणात साधी भाजी करताना पण तिथं सोळे, सुकट, बोंबील असलं काही काही त्याच्यामध्ये घालतात. तो त्यांचा आहार आहे. म्हणजे जरी काही जण त्यांना मांसाहारी म्हणत असले तर तो पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष जसं समुद्रान पृथ्वी अस्तित्वात आली तो त्यांचा आहार आहे. आणि त्याच्यामुळं त्यांचा आहार त्यांना घ्यायला अशी बंदी घालणं बरोबर नाही, उचित नाही. आणि महत्त्वाच्या शहरांच्या मध्ये तर अनेक जाती धर्माची लोक राहत असतात. आणि ही लोक राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं, भावनिक मुद्दा असेल तर एक वेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्सेप्ट करतात. परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला, 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे.